हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की मकर संक्रांती सण कसा साजरा करायचा त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर ती माहिती तुम्हाला कशी वाटते ती कमेंट मध्ये मला आवर्जून सांगत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करत जा। बघत जावा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल। मकर संक्रांती सण हा 15 जानेवारीला आहे। कधी 14 जानेवारीला येतो किंवा कधी 15 जानेवारीला येतो। सर्वात प्रथम आपल्याला त्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी सर्वांना असं बोलायचं आहे। आणि त्या दिवशी आपल्याला एक सांगेन, भोगी आपण म्हणतो ना, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी काय असते, किंक्रांत असते। तर त्या दिवशी आपल्याला 3 दिवस आपल्याला अगदी तोंडात तिळगुळ ठेवून असं गोड गोड बोलायचं आहे। कोणाशी आपल्याला रागाने किंवा मनात कोणताही द्वेष न ठेवता आपल्याला असं एकदम गोड गोड बोलायचं आहे। मनात कोणताही राग आणायचा नाही, कोणाशीही भांडण करायचं नाही। असं म्हणतात की त्या दिवसामध्ये आपण जर कोणाला ओरडलं किंवा कोणासोबत भांडण केलं तर आपल्याला वर्षभर किरकिर आपल्या पाठीमागे चालू राहते। त्यासाठी आपल्याला ते 2-3 दिवस कितीही आपल्या मनामध्ये राग असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपल्याला त्या 2-3 दिवसामध्ये अजिबात वाईट किंवा वेडवाकडं अजिबात बोलायचं नाही। की आता मुलांना सुद्धा, मुलंही चिडचिड करतात, घरामध्ये परेशान करतात, तर त्यांना देखील आपल्याला ओरडायचं नाही, रागवायचं नाही। आपल्याला जेवढं होईल तेवढं ते 3 दिवस एकदम असे डोक्यावर बर्फ ठेवून काढायचे आहे। म्हणजे त्या दिवसामध्ये मी ते खरोखर आहे, मलाही ते खरं वाटतं, कारण माझं झालेलं होतं तसं, म्हणून मी सांगत आहे। आता 2024 साल जानेवारी हा महिना सुरू आहे आणि आता नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि 2024 सालामधलं आपला पहिला सण कोणता येतो तर मकर संक्रांती। मकर संक्रांती सण हा जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण आपण साजरा करतो। तर आता त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, मकर संक्रांती ही 15 जानेवारीला आहे आणि आपल्याला त्या दिवशी आपण आता आमच्या इकडे तर घालत नाही काळी वस्तू किंवा वस्त्र, म्हणजे कोणती वस्तू किंवा काळे कपडे काही घालत नाही। आता ज्याच्या त्याच्या भागात जशी प्रथा असेल तशी असेल समजा, पण आता या वर्षी संक्रांतीने काळं वस्त्र परिधान केलेलं आहे। तर आपल्याला आपण म्हणजे जे संक्रांती परिधान करते किंवा जे खात असते ते आपल्याला खायला चालत नसते। तर आपल्याला आता या वर्षी काळं वस्त्र संक्रांतीने परिधान केलेलं आहे, तर आपल्याला ते काळं वस्त्र परिधान करायला चालणार नाही। तर तेव्हा आपल्याला या वर्षी म्हणजे काळा कलर सोडून आपण कोणतंही वस्त्र परिधान करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी। त्या दिवशी आपल्याला शक्यतो आपण तर घेत नाही म्हणा, पण आता कुठे कुठे प्रथा असते हलव्याचे दागिने, काळं वस्त्र, नवीन नवरी असली तर परंतु आमच्या इकडे हिरवच असतं। म्हणजे पहिली संक्रांत असो किंवा आपली समजा आता दुसरी तिसरी अशी समजा जे जुन्या बायका झालेल्या असतात त्यांचीही आता ज्याच्या त्याच्या भागात जशी जशी प्रथा असते तशी तशी, पण आमच्या इकडे चालत नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी जशी काळी साडी मकर संक्रांतीने परिधान केली तर त्या दिवशी आपल्याला काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे। तर सोबतच पांढरा वस्त्रही सुद्धा त्या दिवशी आपल्याला परिधान करायचं नाही। आपल्याला आपले म्हणजे खूप सारे कलर आहेत ना, तर त्या कलर मधलंच आपल्याला परिधान करायचं आहे। काळ्यासोबत पांढराही परिधान करायचं नाही। आपण म्हणतो काळं पांढरं, तर तशा प्रकारे आपल्याला पांढरही घालायचं नाही आणि काळही घालायचं नाही, कारण काळे कपडे मकर संक्रांतीने परिधान केलेले असल्यामुळे आपण काळं घालू शकणार नाही आणि त्यासोबत
पांढरंही आपल्याला घालायचं नाही। आता तुम्ही म्हणसाल गजरा लावायचा की नाही, तर गजरा लावायला चालतो, फक्त कपडा आपल्याला म्हणजे आपल्या घरात कुणालाच, मुलांना, आपल्या मिस्टरांना, कोणालाच पांढरा कपडा त्या दिवशी घालू द्यायचा नाही। पण त्या दिवशी आपल्याला म्हणजे आपले जे स्त्रियांचे 16 अलंकार असतात, ते शृंगार असतात, ते आपल्याला 16ही परिधान करायचे आहे। खूप छान असं नटायचं आहे आणि सर्वांना असं बोलायचं आहे की तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। आपण करतोच ना, बोलतोच ना, तर त्याच प्रकारे आपण आता 16 शृंगारामध्ये तर आपल्याला काय करायचं आहे, आपण आता बांगड्या भरणार आहोत। तर हे शिव महापुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कथेमध्ये। तर आपण जेव्हा आता बांगड्या भरतो तर आपल्याला हिरव्याच बांगड्या मकर संक्रांतीसाठी भरायच्या असतात आणि पौर्णिमेला देखील आपण जेव्हा वट पौर्णिमेची पूजा करतो तेव्हाही हिरव्याच बांगड्या भरायच्या असतात। हिरव्या बांगड्या म्हणजे हे सुवासनीचं लेणं आहे असं म्हणतात। तर काय करायचं, आपल्याला हिरव्याच बांगड्या मकर संक्रांतीला हातामध्ये भरायच्या आहे। त्या बांगड्या आपण आता म्हणजे ज्या संख्या असतात 6 म्हणजे 1 डझन, 12 अशा आपल्याला, तर ह्या हातात 12 ह्या हातात 12 अशा भरायच्या नाही। आणि शक्यतोवर आपण आता साडीवर मॅचिंग बांगड्या घालतात माझ्या ताई, समजा आता मीही घालते, परंतु मी संक्रांतीला, पौर्णिमेला किंवा म्हणजे मला तशा तर आवडत नाही, मी तशा घालतच नाही। माझ्या म्हणजे डेलीसाठी एकतर लाल किंवा हिरव्याच बांगड्या असतात सहसा करून, आणि त्या काचेच्याच असतात। भलाई त्या 1 घालू देत, 2 घालू देत, पण मी प्लास्टिकची ही कोणतीच बांगडी वापरत नाही, मी काचेचीच बांगडी वापरते खरं सांगेन। म्हणजे थोड्या वेळापुरती, समजा एखादा समारंभ असेल किंवा लग्न असेल, काहीही असेल, त्यामध्ये थोड्या वेळापुरत्या घालते मी, परंतु मला म्हणजे माझ्या डेलीसाठी काचेच्याच बांगड्या असतात, मी वापरत नाही तशा। तर मी तुम्हाला काय करायचं, आपण जेव्हा हिरव्या बांगड्या घालणार आहोत तेव्हा आपल्याला संक्रांतीसाठी आपला जो उजवा हात आहे त्यामध्ये आणि डावा हात आहे, तर डाव्या हातापेक्षा उजव्या हातामध्ये आपल्याला 1 बांगडी शिल्लक घालायची आहे। म्हणजे यामध्ये जर तुम्ही 6 घातल्या तर उजव्या हातामध्ये तुम्हाला 7 बांगड्या घालायच्या आहेत आणि तुमच्या ज्या दुसऱ्या कुठल्या तुम्ही घालणार असाल त्या तुम्ही घालू शकता, परंतु काचेच्या सांगत आहे मी। म्हणजे एका हातामध्ये 6 आणि एका हातामध्ये 7, एका हातामध्ये 5 जर घातल्या तर एका हातामध्ये तुम्हाला 4 अशा संख्या तुम्हाला घेऊन घालायच्या आहे। आणि हो, त्या दिवशी आपल्याला कोणत्याही झाडाला स्पर्श करायचा नाही। आपल्याकडून कोणत्या झाडाची आपण समजा आपल्याला कोणतंच झाड, फांटी किंवा पाला, असं डांग्यात कोणतंही पान तोडायचं नाही आणि तुळशीचं पान तर बिलकुलच तोडायचं नाही। तुळशी मातेला आपल्याला अजिबात दुखवायचं नाही। आपल्याला जे समजा आपण आता नैवेद्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर ते तुळशीची पानं कधीही शिळी होत नाही, ती पाण्यामध्ये राहतात। आपण देवाजवळ पाणी ठेवतो तर त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून ठेवा आणि 30 पानं तुम्ही धुवून जर वापरली 2 दिवस तरीही चालतं। तुम्हाला 3 दिवस तुळशीची पानं कशीच तोडायची नाही, 30 धुवून वापरा, पाण्यामध्ये ठेवा, अगोदरच्या दिवशीच तुम्हाला तोडून घ्यायची आहे आणि तेच पानं तुम्हाला धुवून परत तुम्ही नैवेद्यावर ठेवू शकता। तुळस कधीही शिळी होत नाही आणि जशी तुळस शिळी होत नाही तसं बेलपत्र ही शिळं होत नाही, हे तुम्हाला त्या दिवशी तोडायचं नाही। याचं खूप मोठं आपल्याला पाप लागतं, कारण आपण समजा आपल्याला जर कोणी एखादा चिमटा घेतला त्यासारखं तुळशी मातेला आपण चिमटा घेतल्यासारखं होतं, म्हणून आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही, तुळशी मातेला आपल्याला दुखवायचं नाही। तो आपल्याला घ्यायची असतील तर अगोदरच तोडून ठेवा आणि नंतर आपल्याला ते 2-3 दिवस वापरता येतील। ते कशा प्रकारे ठेवायचे, फ्रीज मध्ये ठेवा किंवा देवाजवळ तुम्ही पाण्यात ठेवली तरीही ते चांगले राहतील। अशा प्रकारे तुम्हाला मकर संक्रांतीचं पूजन करायचं आहे। आणि हो, माझ्या ताईंसाठी एक व्हिडिओ मी कुंतीच्या वाणाचा करणार आहे। आता ह्या मकर संक्रांतीचं बस आपल्याला माहित असते आता काय घालायचं काय नाही करायचं, ते समजा आपल्याला माहिती आहे, परंतु मी अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आता मला
उद्या मी तुम्हाला उद्या व्हिडिओ तो बनवेन आणि तुम्हाला टाकेल, म्हणजे शनिवारीपर्यंत तुम्हाला शनिवारला व्हिडिओ येईल भोगी विषयी आणि संक्रांती विषयी थोडीफार माहिती त्या व्हिडिओमध्ये टाकेन मी। तोही व्हिडिओ आवर्जून बघा, त्यामध्येही खूप छान आणि तुम्हाला एखादा तरी उपाय सांगणार आहे मी त्यामध्ये आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणता उपाय करायचा कोणता नाही, तो व्हिडिओ मी तुम्हाला शनिवारपर्यंत येईल, शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी लवकर पाठवेन तो व्हिडिओ नक्की पाहत जावा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करत जा चॅनलला। आणि तुम्ही व्हिडिओ नुसते बघता पण सबस्क्राइब करत नाही, चॅनलला सबस्क्राइब करत जा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जावा, म्हणजे मलाही थोडाफार उत्साह अजून निर्माण होतो व्हिडिओ बनवायला। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।